परशुरामानं बाण मारून समुद्र माग सारून जी रक्ताची खाण उभी केली तो आमचा कोकण. आंबा फणस काजू आणि भात म्हणजे आमचा कोकण. अंगणवाडी जत्रा ते सह्याद्रीचं वारा म्हणजे आमचा कोकण. तिथे जन्म घ्यायला नशीब लागतं ते म्हणजे आमचा कोकण. मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं तिथं नाव ये तुझंच बटे. धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं तिथं नाव ये तुझंच बटे. धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं तिथं नाव ये. नमस्कार मंडळी, मी सर्वेश कांबळे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. मी आज आलोय कोंडरा बीचवर. ही जागा अतिशय शांत व सुंदर आहे. चला तर आपण हा बीच एक्सप्लोर करू. कभी गहरे समंदर की गहराइयाँ, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ. तू है अम्बा की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया मितवा. कोकणची चेडवा हो नाखवा, ओहीच्या गोवाला कोकण दाखवा. ओ अशी कोकणची चेडवा हो नाखवा, ओहीच्या गोवाला कोकण दाखवा. अय्या हो, अय्या हो, अय्या हो, अय्या हो. तर मंडळी, आता आपण कोंडरा बीच एक्सप्लोर केला आहे. कोंडरा बीच जवळच एक लिंगेश्वर मंदिर आहे, ते आता आपण बघणार आहोत. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर? हे मंदिर कोंडरा बीचचं सौंदर्य अधिक सुंदर करते. कोंडरा बीच तर सुंदर आहेच, पण हे मंदिर पण अगदी सुंदर आहे. तर मंडळी, आता आपण कोकणाबद्दल बोलूया. तर मंडळी, कोकणाला उगाच स्वर्ग म्हणत नाही. कोकणाचा प्रत्येक रस्ता एका नवीन दृश्याकडे घेऊन जातो. कुठे हिरवगार डोंगर दिसतात, तर कुठे निळशार समुद्र मन मोहून टाकतो. इथल्या छोट्या छोट्या गावांमध्ये एक वेगळीच शांतता आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज, नारळाच्या झाडांची सळसळ आणि इथल्या माणसांचा साधेपणा, हेच खरं कोकणचं सौंदर्य आहे. जितकं कोकण पाहावं तितकं कमीच वाटतं, कारण इथे प्रत्येक क्षण एक सुंदर आठवण बनून राहतो. तर मंडळी, आता आपण एक व्हिडिओ पाहू. आपण परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.